महाराष्ट्र राज्यात प्रतिवर्षी 6 जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आज मुदखेड शहरात सकाळी ठीक 12 वाजता विश्रामगृहावर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पूजा करून जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकून दर्पण दिन साजरा करण्यात आला। शहरातील पोलीस ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वसंत यांनी तालुका पत्रकार संघाच्या विविध वृत्त समूहांच्या प्रतिनिधींचा सन्मान सत्कार करत भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हा विशेष शाखाचे किशोर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक मठपती, हेड कॉन्स्टेबल इर्लेवाड, चालक पकलवाड आदींची उपस्थिती होती। शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका आणि शहर पत्रकार संघाच्या प्रतिनिधींचा सत्कार, सन्मान व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहर अध्यक्ष कैलास गोडसे, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, माजी उपाध्यक्ष करीम खासाब, कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, संशोधन विभागाचे प्रदेशाध्यक्ष माधव हमंद, गिरीश कोतावार, युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, इक्बाल कुरेशी, अविनाश चंदते, वेदांत शेवटे, संतोष सूर्यवंशी, आकाश सोनटके, संजय बोकेफोड, सरपंच गोरखवाड आदींची उपस्थिती होती। भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा साप्ताहिक सीता वार्ताचे संपादक कुणाल चौधरी यांनी आपल्या कार्यालय येथे तालुका आणि शहर पत्रकारांचा यथोचित सत्कार, सन्मान करत भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेचे संघटक प्रतापराव देशमुख, पत्रकार संघटनेचे माजी जिल्हा सचिव संजय कुलते, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौंदते, ज्येष्ठ पत्रकार अजगर हुसेन उर्फ पाशाभाई, मनोज कमटे, उत्तमराव हनुमंत, गंगाधर पाटील डांगे, संतोष पाटील गाडे, दिनेश शर्मा, शेख शमशुद्दीन, साहेबराव गागलवाड, साहेबराव हुसरे, आतिक अहमद धम्मा कांबळे, नामदेव बिचेवाड, अमोल टेकले, पिराजी गाडेकर, संतोष दर्शनवाड, हाफिज कुरेशी, मोहम्मद हकीम आदींची उपस्थिती होती। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। सत्कार करणारे भाजपचे युवा नेते, आमच्या सीता वार्ताचे संपादक कुणाल चौधरी या साहेबाचा पत्रकार दिनानिमित्त मी सर्वांतर्फे सत्कार करतो, पाठिंबा करतो। इकडे सर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते कुणाल चौधरी यांच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन कुणाल चौधरी हे करतील। त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुष्पार्पण करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करा। आपलं हे गाडी तुम्ही तिकडे बसा। आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 बरोबर 1832 साली दर्पण वृत्तपत्र करण्यात आलं होतं पहिले, आणि ते दर्पण दिन म्हणून 6 जानेवारी रोजी दरवर्षी आपण करत असतो। त्याचप्रमाणे याही वर्षी दर्पण दिन साजरा करीत आहोत। सर्व पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा एवढं बोलून सांगतो। स्वीकार करावी आणि या आमचे जे या ठिकाणी सांगण्याचा उद्देश असा की यांनी हा कार्यक्रम आज अरेंज केला। आमचे सर्वांचे तुमच्या सर्वांचे आमचे लाडके पत्रकार आणि आमच्या शहर काँग्रेसचे सरचिटणीस आमचे आतिक अहमद आणि त्यासोबत या ठिकाणी जे कोणी असेल आशाबाई, तसेच आपल्या श्रमांचे मार्गदर्शक आणि वेळोवेळी या ठिकाणी आपल्याला ज्यांचं सहकार्य लाभतंय, ज्यांचं मार्गदर्शन आपण घेतो ते आमचे आशाबाई आणि हाफिजबाई, या ठिकाणी अजून नामदेव रायरे, ज्याचे कोणाचे नाव राहिले नावाने त्यांना माफी मागून या ठिकाणचे आमच्या सर्वांचे सर्व पत्रकारांचे या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या वतीने आभार मानतो आणि या दर्पण दिनानिमित्त पुनश्च एकदा तुम्हाला मनस्वी शुभेच्छा देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये अण्णा म्हणल्यासारखं आमच्याकडून काही अनुदान चुका वगैरे झाल्या तर तुम्ही आमच्या पत्रात यावं ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि या निमित्ताने पुन्हा एकदा थांबतो। नेतृत्व भेटलेलं आहे। मुदखेड वर्तुळाचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी करीम पठाण साहेब यांची, ते स्वतः माजी सैनिक असल्यामुळं माजी सैनिकांच्या कल्याणासाठी जी संघटना महाराष्ट्रभर काम करते त्या संघटनेचे प्रांत अध्यक्ष म्हणून साहेबांची निवड झालेली आहे आणि त्यामुळं आपल्या
मुदखेड तालुका पत्रकार संघ आणि कुणालजी चौधरी यांच्या वतीनं आज आपण पठाण साहेब यांची माजी सैनिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मंडळाधिकारी पठाण साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात येणारा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आदरणीय पठाण साहेब. पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आपण या ठिकाणी दर्पण दिन साजरा केलेला आहे. या दर्पण दिनानिमित्त उपस्थित झालेल्या सर्व शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव, ज्येष्ठ पत्रकार, आदिस्वीकृतीधारक संपादक असगर हुसेन साहेब, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संघटक प्रतापराव देशमुख, गंगाधरराव डांगे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते आणि इथे उपस्थित संदीप देशमुख सर, इथे उपस्थित सर्वांचं आजच्या या दर्पण दिनानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मुदखेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आजचा हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद. मराठी राज्य पत्रकार संघाच्या वतीने आज आपल्या विश्रामगृह इथे तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज दर्पण दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्त तालुक्यातील सर्व माध्यम समूहाचे प्रतिनिधी यांना या दर्पण दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि यावेळी अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त करतो की आज या दर्पण दिनाचं औचित्य साधून आपल्या या धारदार व्यक्तित्व, सत्यनिष्ठा, सत्यवास्तवातल्या आणि ज्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे त्या लेखणीतून येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये आपण न्याय मिळवून देसाल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या हातून कोणत्याही चुकीच्या लेखणीचा वापर होणार नाही. त्या पत्रकार दिनानिमित्त सर्वांच्या पत्रकारांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देऊ मी माझे दोन शब्द संपितो. जय. सर्व पत्रकार बांधवांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो व दरवर्षी आपण या कार्यक्रमाला कार्यक्रम सर्व ठिकाणी घेतो, आपल्या घरी घेतो. पण या ठिकाणी योगायोग असा झाला की मी पक्षाचा पदाधिकारी झालो आणि आमचे तालुकाध्यक्ष सुद्धा पत्रकार आहेत, तालुकाध्यक्ष आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुमचा सन्मान व्हावा या दृष्टीकोनात आपण या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तुम्हाला आमंत्रण केलं आहे आणि आमच्या विनंतीला सर्वजण मान देऊन आलात त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आमच्या काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रतापरावजी देशमुख, तसेच माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे साहेब, आमचे माजी उपाध्यक्ष खानसाहेबजी, युवक काँग्रेस अध्यक्ष पठाण, कार्याध्यक्ष घोषभाई, अविनाश चदुंते, अतिकभाई, पाशाभाई, आकाश सोनटक्के, संदीपजी देशमुख व आमच्या काँग्रेस पक्षाचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, संतोष चमकुरे, या सर्वांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपण पत्रकार हे आमच्या प्रसिद्धीचं माध्यम आहात. आमच्या काही चुका होतात, काही दुरुस्त्या करतो आणि आम्हाला प्रसिद्धी देतो. त्यामुळं तुमचा समान सन्मान आमच्याकडून कुठं येतो फुलना फुलाची पाकळी म्हणून झाला पाहिजे या दृष्टिकोनात आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो. पण यावर्षी थोडा वेगळा कार्यक्रम झाला आहे. आपलं एकच कार्यालय उघडलं आहे आणि असा सर्व पक्षाचे पदाधिकारी असून सुद्धा पत्रकार असून त्यांचेसुद्धा अभिनंदन. विशेषतः मनोजदादा डांगे हे भाजपचं काम करून सुद्धा आमच्या इथे आले, त्याबद्दल विशेष आपले कोलतेजी त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन आहे की त्यांनी पत्रकारिता विसरली नाही याचा आम्हाला अभिमान आहे. कारण का पत्रकारिता वेगळी आणि पक्ष म्हणून जात आहे घेतले म्हणून दादा अगोदर घेतले आणि म्हणून दादाची कुठंतरी नियुक्ती कुठं पत्रकारितेमध्ये झाली दादा कुठं त्यांचंही या अनुषंगाने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व पत्रकारांनी आमचा मान स्वीकारला आहे त्याबद्दल सर्व प्रकारचे आभार मानतो. आणि असंच आमच्याने तुमचं आमचे संबंध राहावे अशी अपेक्षा करतो. आणि आम्ही आमचं काही जर कमी जास्त असेल
त्यामुळे दुरुस्त करत जा, आमची दुकान लावू जाऊ नका या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो. कारण का आम्हाला तुमचं आमचं काम चिखल मातीचा संबंध आहे, त्यामुळं आम्हाला योग्य असं प्रसिद्धी देत राहा अशीच विनंती करतो. आणि आमचा जे स्वतःचा सत्कार आहे, स्वतः सन्मान करायचा आहे ते स्वीकारावा अशी विनंती करून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दिनानिमित्त आपण दरवर्षी सर्वांचा सत्कार सन्मान पत्रकार बांधवांचा करत असतो. कारण पत्रकार बांधव हे खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत माहिती पोहोचवायची, चांगल्या घटना आणि सतत समाजाला प्रेरणा देणारे हे पत्रकार आमचे बांधव आहेत. त्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. ही कर्तव्य समजूनच आपल्या सर्व सत्कार करतो आणि सर्वांना मी दर्पण दिनाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वांना जय हिंद. मी काही चांगला वक्ता नाही आणि सगळ्या तुमच्या पत्रकारासमोर बोलायचं म्हणजे फक्त माझ्या भावना लक्षात घ्या, ग्रामरकडे लक्ष देऊ नका. आज पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूची मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. आणि या एवढ्या चांगल्या दिवशी आपण मला बोलवलं आणि माझा सत्कार केला त्याबद्दल मी माझ्यातर्फे, माझ्या शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे आपलं आभार व्यक्त करतो. आणि आपणास एकच विनंती करतो का जेथे जेथे सैनिकांचे प्रलंबित प्रश्न आहेत किंवा त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे किंवा त्यांना जिथे जिथे त्रास होत आहे तिथे आम्ही आवाज उठू, तेव्हा आपण या गोष्टीसाठी आम्हाला सहकार्य करावं. एवढंच बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दर्पण दिन बाळशास्त्री जांभेकरांनी याच दिवशी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं. पत्रकार हा समाज व्यवस्थेचा मी तर म्हणतो तिसरा डोळा आहे. समाजाचा विकास आणि देशातील अडीअडचणींना वाचा फोडणारा एक कार्य म्हणजे पत्रकार बंधू करत असतात. आज या दिवशी सर्व मुदखेड तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना प्रथम अभिवादन. आज काँग्रेस तालुका कमिटीच्या वतीने, तालुका व शहर या काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्ष कार्यालयात आज पत्रकार दिनानिमित्त असे दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा शुभेच्छा व सन्मान करण्यासाठी या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला चे आवर्जून उपस्थित असलेले या शहराचे नगरपालिकेचे माजी उपनगराचे लक्ष्मणराव देवदे, करीम खान साहेब, तसेच आमचे काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलास अण्णा गोडसे, तसेच आमचे कार्याध्यक्ष सर्वांचे परिचित असलेले रोजभाई, तसेच युवा काँग्रेसचे आमचे शहराध्यक्ष मुजीबभाई पठाण, तसेच आमचे या शहरातील युवा काँग्रेसचे पदाधिकारी आमचे स्नेही मित्र अविनाश चौदंते, तसेच या ठिकाणी असलेले आकाश सोनटक्के, काँग्रेस कमिटीचे आमचे प्रदेशचे रिसर्चचे प्रदेशाध्यक्ष माधवजी हमन, तुमच्यासोबत सर्वांशी म्हणजे प्रखर आवाज सगळ्यापर्यंत पोहोचणारे आमचे प्राध्यापक संदीप कुमार देशमुख, तसेच वेदांत शेवटे, आमचे साहेबरावजी गोरखवाड, त्याचबरोबर काँग्रेसचे सर्व बळवंतराव कुयळ आणि सर्व काँग्रेसच्या संजय बोकेवाडवार कणखांबे, तसेच अजून या ठिकाणी अनावधानाने कोणाचं नाव घेण्यात आलं असलं तर त्या सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपल्या सर्व पत्रकारांना या दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आणि या निमित्ताने अशी अपेक्षा व्यक्त करतो, लोकशाहीचा जो चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखलं जातं, ज्याची ओळख आहे, त्या पत्रकारांचा सन्मान होणे हे सर्व पक्षीयांचं सर्वांचं काम आहे. ज्यांना या निवडणुकीमध्ये जर पत्रकारांच्या मनात आलं तर खूप काही ज्यांना म्हणजे कोणत्या पदाचा सन्मान दिलो, जो सन्मान आमच्या हातात द्यायचा नाही, फक्त एक दिवस सन्मानाचा सत्कार करण्याचा हातात राहतं, परंतु या पत्रकारीच्या लेखणीमध्ये जो काही ज्याला ताकद म्हणतोय ती ताकद तुम्हाला नावलौकिक करण्याची ताकद या पत्रकारांमध्ये आहे. आणि ती पत्रकारांची ताकद शेवटपर्यंत अशीच ठेवत राहावी या निमित्ताने हे शुभेच्छेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि काँग्रेस कमिटी आमच्या शुभेच्छेच्या याला मान देऊन या ठिकाणी आमचे पत्रकार संघाचे आमचे माजी तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा संघटक आमचे संजयजी कोलते,
आमचे तसेच स्नेही मित्र गंगाधरजी डांगे, या पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आमचे सिद्धार्थजी चौदंदे, त्यासोबतच या ठिकाणी आलेले लोकमतचे आमचे स्नेही मित्र संतोषजी गाडे, उत्तमरावजी हनुमंते, त्यानंतर साहेबरावजी गागलवाड, शमशेद शेख आणि आमचे विराजी गाडेकर, यासोबतच ज्याला आत्ता सगळ्यांनी म्हणजे शुभेच्छा चांगल्या पद्धतीने दिल्या आणि शुभेच्छा देण्याचं आपलं काय कर्तव्य आहे, त्या सन्मानाला आमच्या मान देऊन या ठिकाणी आले आमचे मनोजजी कमटे, त्यासोबत आमचे अमोलजी टेकले, त्यासोबत नामदेवजी बिच्छेवार आणि या ठिकाणी आमच्या सन्मानाला या ठिकाणी मान देऊन आलेले आमचे सर्वांचे या ठिकाणची बुलंद टोक ज्याला म्हणतोय पुढारीची, ज्याची लेखणी मोठी धारदार आहे, असे आमचे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.